एमडी ड्रग्ज तस्करीतील दोघांना गजाआड करण्यात यवतमाळ येथे स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले असून त्यांच्याकडून 3.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। एमडी ड्रग्ज रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराला शिताफीने बेड्या ठोकण्यात आल्या। तसेच त्याच्याकडून एमडी ड्रग्ज आणि रोख असा एकूण 3,58,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई नागपूर येथील निर्मल नगरी टाउनशिप या उच्चभू वसाहतीत यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली। इस्तियाक हुसेन मुस्तफा हुसेन असे अटकेतील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे। याने यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यात एमडी ड्रग्ज मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती। त्यावरून त्यांनी ड्रग्ज पॅडलर अभय गुप्ता याला शहरात एमडी ड्रग्जची खेप घेऊन जात असताना अटक केली। त्याच्याकडून 1,40,000 रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, अजय डोळे, ऋतुराज मेंढवे, आकाश सहारे यांनी ही कारवाई पार पाडली।